मागच्या वर्षी वामनदादांनी निर्णय घेतला आणि यावर्षी हुतात्मा दिनाच्या दिवशी दादा तुम्ही जरी इथे आले नसले तरी तुम्ही जो निर्णय घेतलाय तो अगदी मी त्या दिवशीच म्हणाली होती तुमचं नाव घेऊन की हुतात्मा दिनाच्या दिवशी दादांनी जे वीर भाई कोतवाल आणि त्यांचे जे सहकारी आहेत जे हुतात्म्यांना हिराजी गोमाजी पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर एक पुस्तक लिहून आणि ते सगळ्या शाळांमध्ये प्रोव्हाइड करणार आहेत। तर खऱ्या अर्थाने सर्व शिक्षकांचं स्वप्न होतं दादा। मी जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यापासून बघत होती की शिक्षकांच्या मनात एकच गोष्ट असायची की शिक्षकांचा आमदार शिक्षक असावा आणि त्या लाखो लोकांच्या मनातलं स्वप्न पूर्ण केले आमच्या दादांनी, आमचे ज्ञानेश्वर दादा म्हात्रे। आणि तसंच त्या लोकांचं स्वप्नच नव्हतं नुसतं तर खऱ्या अर्थाने दादा त्यांच्या स्वप्नाला साकार करणारे दादा आहेत, कारण ते खऱ्या अर्थाने काम देखील तसंच करतात। तर नक्कीच आपण फक्त बदलापूरमध्ये बघितलं होतं, बदलापूर सिटी आपल्या जवळ आहे। बदलापूर शहरामध्ये अनेक महोत्सवाचे आयोजन केले जातं, अनेक मोठे मोठे महोत्सव त्या ठिकाणी होतात, अनेक समाजाचे होतात। बदलापूर महोत्सव सारखा वामनदादांचा मोठा महोत्सव होतो, परंतु या ग्रामीण भागात आजपर्यंत एकही महोत्सव आपण असा बघितला नाही। आणि वामनदादांनी ठरवलं आणि त्यांनी हा महोत्सव या ठिकाणी आपल्यासाठी ठेवलेला आहे। नक्कीच 3 दिवसाचा हा कार्यक्रम आहे। वामनदादांचा सगळ्या आदिवासी बंधूंच्या वतीने आणि माझ्या वतीने देखील मी धन्यवाद व्यक्त करते। वामनदादा निस्वार्थपणे काम करत असतात आणि जो निस्वार्थपणे काम करतो त्याला कधीच कुठल्या गोष्टीचं भय नसतं। नक्कीच आमच्या वामनदादांच्या पाठीशी या ठिकाणी सर्व आमच्या आदिवासी बांधवांचं प्रेम दिसून येत आहे आणि त्यांचा आशीर्वाद कायम वामनदादांच्या पाठी असणार आहे। वामनदादांचा वाढदिवस देखील ते लवळीमध्ये आवर्जून साजरा करतात, त्यावेळेस देखील आम्ही हजर असतो। इथे बघतो की सर्व आदिवासी बांधवांना आणि महिला भगिनींना ते साडी सोळी देऊन त्या दिवशी मान सन्मान करतात आणि त्यांचा वाढदिवस ते इथे साजरे करतात। नक्कीच दादा पुढे भविष्यात विरोधकांनी किती काय म्हणू दे पण बदलापूर अंबरनाथ महानगरपालिका झाल्यानंतर बदलापूरचे महापौर वामनदादाच असणार आहेत। नक्कीच विरोधकांनी काही म्हणू दे, लहानपणापासून एकच गोष्ट लक्षात ठेवली दादा की जे लोक आपल्यासाठी खड्डा खोदत असतात सर्वप्रथम ते त्या खड्ड्यात असतात। नक्कीच आमच्या मनातले आमचे दादा महापौर आहेत। आदिवासी महोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते, दादांचे आभार व्यक्त करते आणि इथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी।